ॐ ह्रीं श्रीं आदिनाथाय नमः। ॐ नमः सिद्धेभ्यः। ॐ नमः सिद्धेभ्यः। ॐ नमः सिद्धेभ्यः। श्रोते हो, जय जिनेंद्र। मानतुंग आचार्य विरचित भक्तामर स्तोत्रमधील काव्य क्रमांक 22 ऐकूया। हे काव्य महान जननी यामध्ये वर्णन आहे। भूत, पिशाच, व्यंतर आदी बाधा भय निवारक हे काव्य आहे। स्त्रीणां शतानि शतशो जनयन्ति पुत्रान्, नान्या सुतं तदुपमं जननी प्रसूता। सर्वा दिशो दधति भानि सहस्ररश्मिं, प्राचेव दिग्जनयति स्फुरदंशुजालम्। शेकडो स्त्रिया शेकडो मुलांना जन्म देतात, परंतु तुझ्या मातेशिवाय दुसरी माता तुझ्यासारख्या पुत्राला प्रसवू शकली नाही, कारण की संपूर्ण दिशा नक्षत्रांना धारण करतात, परंतु दैदिप्यमान किरणांचा समूह जेथे आहे अशा सूर्याला पूर्व दिशाच उत्पन्न करू शकेल। ज्याप्रमाणे पूर्व दिशेलाच सूर्य उगवतो, त्याप्रमाणे आपल्या मातेनेच आपणाला जन्म दिला। इतर मातांच्या पोटी आपल्यासारख्या पुरुषाचा जन्म होणार नाही। आपण भाग्यशाली मातेचे अद्वितीय भाग्यशाली पुत्र आहात। वृद्धी मंत्र। ओम ह्रीं अर्हं नमो आगासगामिनं ज्रौं ज्रौं नमः स्वाहा। ओम नमो स्त्री वीरेहि जृंभय जृंभय मोहय मोहय स्तंभय स्तंभय अवधारणं कुरु कुरु स्वाहा। यंत्रविधी। शुचिर्भूतपूर्वक सफेद वस्त्र धारण करून हे यंत्र स्थापन करावे। अभिषेक केल्यानंतर आपण मंगल कलश स्थापन करून दीप आणि धूप लावावे। पूर्व दिशाकडे सुखासनामध्ये बसून स्फटिकाची माला घेऊन प्रतिदिन 108 वेळा 22वें काव्य म्हणावे। वृद्धिजाप एवं मंत्र स्मरण करावे। यामुळे भूत, पिशाच, व्यंतर बाधांचा नाश होतो। ओम ह्रीं अद्भुत रूप गुणदाय श्री आदिनाथ जिनेंद्राय अर्घ्यं निर्वपामीति स्वाहा। श्रोते हो, आज आपण काव्य क्रमांक 22 ऐकलो। उद्या आपण काव्य क्रमांक 23मध्ये मार्गदर्शक सर्व प्रकारच्या बाधांपासून कशा पद्धतीने रक्षण होणार हे आपण काव्यात पाहूया। तोपर्यंत सर्वांना जय जिनेंद्र।